नमस्कार. मन कविता बन या आपल्या उपक्रमामध्ये इयत्ता 6वीच्या बदललेल्या मराठी पुस्तकातल्या कविता आपण पाहत आहोत. मंडळी, वेगवेगळ्या कविता अभ्यासताना त्या कवितांचा एक आशय आपल्या लक्षात येतो की या कविता म्हणजे आशयांचा खजिना आहे आणि अर्थाचा खजिना आहे, शब्दांचं वैविध्य आहे, नादलालित्य आहे. पण प्रत्येक कविता आपला म्हणून स्वतःचा एक बाज घेऊन येते. त्यातलीच आजची ही कविता, हा देश माझा. ही कविता लिहिलेली आहे सेनापती बापट यांनी. पांडुरंग महादेव बापट उर्फ सेनापती बापट. त्यांचा जन्म 1880, मृत्यू 1967 मध्ये झाला. स्वातंत्र्य लढ्यातले ते एक महत्त्वाचे स्वातंत्र्य सैनिक होते. सेनापती ही पदवी त्यांना सावरकरांच्या कार्यात मदत करताना मिळालेली आहे. आणि स्वातंत्र्यवीर सावरकर हे जसे स्वतः स्वातंत्र्य सेनानी होते, तसेच त्यांनी आपले सहकारी जे जोडलेले होते त्यातले एक महत्त्वाचे सहकारी म्हणजे सेनापती बापट. त्यांचं काम काय होतं, म्हणजे विशेष उल्लेखनीय काम म्हणजे जेव्हा ते लंडनला गेलेले होते विद्याभ्यासासाठी, तेव्हा सावरकरांच्या सहवासात आल्यानंतर ते प्रेरित झाले आणि आपल्याला काहीतरी देशासाठी करायचं आहे आणि नुसतं नाही तर भरीव काम करायचं आहे. ब्रिटिशांच्या विरोधाचा लढा द्यायचा आहे आणि या लढ्यामध्ये सावरकरांचं तर एक घोषवाक्यच होतं की सशस्त्र क्रांतीशिवाय पर्याय नाही. आणि त्यामुळे सेनापती बापट यांना आपण बॉम्ब तयार करायला शिकलं पाहिजे असं वाटायला लागलं. तेव्हा सावरकरांनी सेनापती बापट यांना आधी फ्रान्समध्ये पाठवलं आणि त्यानंतर फ्रान्समधून ते रशियाला गेले. रशियातून त्यांनी कृतीपुस्तिका मिळवली. म्हणजे ही कामं इतक्या गुप्तपणाने चालत होती की आज मी नुसतं सांगते त्यांनी काय काय केलं, पण इतक्या सोपेपणानं झालेलं नव्हतं, इतक्या सहजपणाने झालेलं नव्हतं. खूप सांभाळून, खूप गुप्तता राखून त्यांना हे काम करावं लागत होतं. रशियाला गेले, तिथून त्यांनी कृतीपुस्तिका आणली. अर्थात ती कृतीपुस्तिका रशियन भाषेमध्ये होती. मग रशियन भाषेतली पुस्तिका, त्याचं इंग्रजीमध्ये अनुवाद करणं, त्या पुस्तकांच्या प्रती तयार करणं, ही सगळी कामं गुप्तपणाने त्यांच्या यंग इंडिया या त्यांच्या इमारतीमध्ये तिथे राहत होते, त्या वसतिस्थानामध्ये होत होती. अतिशय गुप्तता होती. आणि सेनापती बापट त्या कृतीपुस्तिका घेऊन आणि ब्राउनिंग ही पिस्तूल घेऊन फार जोखमीने भारतामध्ये स्वतःचं नाव बदलून आलेले होते. आणि तिथे आल्यानंतर त्यांनी आपल्याजवळचा सगळा जो पिस्तुलाचा साठा किंवा आपल्याजवळची कृतीपुस्तिका, त्यांच्या प्रती ह्या लोकमान्य टिळकांच्या स्वाधीन केल्या. या पुस्तिका मुझफ्फरपूरमध्ये, पश्चिम बंगालमध्ये गेल्या आणि तिथे ब्रिटिश अधिकाऱ्याचा वध करण्यात आला. म्हणजे हे सगळं त्या काळामधलं त्यांचं कार्य जे होतं ते जीवावर उदार होऊन केलेलं होतं. आणि ही त्यांचीच कविता आहे. आणि मला असं वाटतं की त्या काळामध्ये लिहिलेली जरी असली तरी आजही या काळामध्ये सुद्धा या कवितेत त्यांनी कळकळीने सांगितलेला जो संदेश आहे ना, तो खूप मोलाचा वाटतो मला. कवितेचं शीर्षकच बघा ना, हा देश माझा. 3ही शब्दांना वजन आहे. हा, जिथे आम्ही राहतो, जिथे जन्मलो वाढलो, जिथे आमचे पूर्वज होते, जिथे आमची तीर्थस्थानं आहेत, हा देश हा कोणाचा आहे? हा माझा आहे. आता माझा म्हणजे सेनापती बापटांचा नव्हे, त्याने आपल्याला प्रत्येकाला सांगितलेलं आहे की प्रत्येकाने असं म्हटलं पाहिजे की हा देश माझा आहे. माझा याचा या विशेषणातच आहे की माझा म्हणजे तो माझ्या मालकीचा आहे. आणि जेव्हा माझ्या मालकीची एखादी वस्तू असते ना, तेव्हा त्याबाबत आपण खूप जागरूक असतो, ती जपतो, ती कोणाच्याही हाती लागू देत नाही. कोणीही तिच्याकडे बघितलं चोरण्यासाठी किंवा घेण्यासाठी तरी आपण चवताळून उठतो. तसं ते माझेपणा त्याच्यामध्ये आहे. प्रतिज्ञेमध्ये आपण विद्यार्थ्यांना पण ही कविता शिकवताना प्रतिज्ञेची आठवण करून देऊ शकतो की आपण नुसती प्रतिज्ञा हात पुढे करून घेतो, भारत माझा देश आहे, नुसता ती प्रतिज्ञा आपल्यामध्ये किती भिनलेली आहे
किती भिनवायला हवी आहे, हे मंडळी शिक्षक म्हणून आपल्याला खूप चांगलं व्यासपीठ मिळालेलं आहे. आणि या व्यासपीठावरून, या शिक्षक पदावरून आपण खूप काही करू शकतो असं मला वाटतं. अर्थात तुम्ही सगळेजण वर्गात जाऊन हे मनापासून करताच आहात. इतर अनेकही आव्हानं आपल्यासमोर आहेत, तरीही आपल्याला ही आपल्यासमोर असणारी निरागस मुलं, ही पिढी जर घडवायची आहे, तर सेनापती बापटांची ही जी कविता आहे त्यातला आज लागणारा अर्थ आपल्याला त्यांना वर्गामध्ये नक्की सांगता येईल. कविता वाचूया आधी. हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे. हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे. हा उंच हिमालय माझा, हा विशाल सागर माझा, ह्या गंगा यमुना शेती धरती बाग बगीचा माझा. अभिलाषा यांची धरिता कुणी नजर वाकडी करता, या मरण द्यावया स्फुरण आपुले बाहू पाव द्या रे. हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे. जे हात उत्सुकलेले दगडांच्या वर्षावाला, रोखाते लावा कार्याला या देशाच्या प्रगतीला. हे बंद करा उत्पात, थांबवा आपुला घात, सामर्थ्य न जावो व्यर्थ काहीसा अर्थही येऊ द्या रे. हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे. जरी अनेक आपुले धर्म, जरी अनेक आपुल्या जाती, परी अभंग असू द्या सदैव आपुली माणसकीची नाती. द्या सर्व दूर ललकारी, फुंकारे एक तुतारी, संदेह रोष जे द्वेष मनातील वाहून जाऊ द्या रे. हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे. कवीला जरासे या शब्दातून त्याने थोडी तरी जाणीव बाळगा, थोडी तरी लाज बाळगा की आपण आपल्या देशाची किती हानी करतो आहोत. हे भान जरासे राहू द्या रे. त्यात कळवळ आहे, तळमळ आहे. हा देश माझा आहे. मग काय काय आहे माझं? याच्यामध्ये हिमालय आहे, विशाल सागर माझ्या देशामध्ये आहे, गंगा यमुना नद्या आहेत, शेती धरती माझी आहे, बाग बगीचा माझा आहे. आता ह्या चारही माझ्या वस्तूंमध्ये आपण काय करतो? हिमालय माझा आहे म्हणजे ट्रेकिंगला जातात, तिथे काय करतात? काळजी घेतो का? आपण काळजी घेतो का? कुठे पर्यटनाला गेलो, समुद्र तीरावर गेलो, नद्यांच्या किनारी गेलो, किंवा कुठेही जंगल भटकायला गेलो, तर तिथे सुद्धा आपण त्याची काळजी घेत नाही. आमचं काम झालं, खाद्यपदार्थांच्या जे रॅपर्स असतात ते टाकली जातात, पाण्याच्या बाटल्या इतस्ततः फेकलेल्या असतात, घाण केलेली असते, आपली नावं खोदलेली असतात तिथे, आणि अक्षरशः उकिरडा करतो आपण. हे माझं, ह्या माझ्या वस्तूंची घेत असलेली काळजी मी प्रत्येकाला वाटलं पाहिजे. अगदी पुढे असं म्हणतायत बापट, अभिलाषा यांची धरिता, म्हणजे ह्या जो हिमालय आहे किंवा हा जो सागर आहे, या सीमा ओलांडून जर कोणी यायला लागलं, याची अभिलाषा, हे जर कोणाला आपलंसं करावंसं वाटत असेल तर, आणि कोणी नजर वाकडी करून बघत असेल, नजर वाकडी करणं म्हणजे वाईट हेतून पाहणं, हे आक्रमण करण्याच्या हेतून पाहणं आपल्या देशाकडे. आणि दुर्दैवाने आपल्या देशावरती शक, हूण, मोगल, ब्रिटिश यांची सतत आक्रमण होत राहिलेली आहे. भारताने मात्र कुठल्याही राष्ट्रावरती आपण होऊन आक्रमण केलेलं नाही, आक्रमणाला प्रत्युत्तर दिलेलं आहे. आणि त्यामुळे कवी असं पुढे म्हणतात की जर कोणी नजर वाकडी करून बघायला लागलं तर या मरण द्यावया स्फुरण आपुले बाहू पाव द्या रे. त्यांना मारायला, शत्रूला, जो कोणी आपल्या देशाकडे वाईट नजरेने बघतोय त्याला मारायला आपल्या बाहू स्फुरण पाहू दे. आपल्याला उत्साह, चेतना येऊ दे की माझा देश आहे आणि त्याचं संरक्षण करणं हे माझं काम आहे. आता प्रत्येक जण काही सीमेवरती बंदूक घेऊन लढायला जाऊ शकणार नाहीये, प्रत्येक जण शत्रूला मारायला पुढे जाऊ शकणार नाहीये. मग आपल्याला काय करता येईल? मग आपल्या देशाचं संरक्षण करायचं म्हणजे काय करायचं? आपण जिथे आहोत तिथे प्रामाणिकपणाने काम करणं आणि आपल्या वस्तूंची जशी काळजी घेतो तशी आपल्या देशातल्या अवतीभोवतीच्या निसर्गाची,
आपल्या अवतीभोवतीच्या संसाधनांची काळजी घेणं हे आपलं काम आहे. इथे बाहुस्फुरण पाहू द्या म्हणजे नुसतं तलवार घेऊन बंदुका घेऊन जाणं असं नव्हे, तर आपल्याला झोप लागता कामा नये. जर आपल्या देशात आपणच कचरा करत असू, आपले रस्ते आपणच अस्वच्छ करत असू, थुंकत असू रस्त्यावरती, तरी सुद्धा आपल्याला झोप लागता कामा नये. म्हणजेच आपले बाहुस्फुरण पाहू द्या याचाच अर्थ आपल्यामध्ये ती चेतना सतत जागी असली पाहिजे, असं या कडव्यामध्ये कवीला सांगायचं आहे. अतिशय महान अर्थ आहे. आपण आपल्या विद्यार्थ्यांना या कवितेच्या निमित्ताने जसं त्या काळामध्ये नेऊन ठेवतो, तसंच ही कविता आजच्या काळात सुद्धा आपल्याला किती सर्वस्वाने लागू होते हे आपल्याला सांगता येऊ शकतं. आणि अर्थातच आपणही अंतर्मुख होऊन स्वतःला सुद्धा प्रश्न विचारू शकतो की मी माझ्या या राष्ट्राची खरंच काळजी घेत आहे का मनापासून. नुसतंच हातामध्ये झेंडे घेऊन 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीला प्रभात फेरी काढायची, भारत माता की जय म्हणायचं आणि प्रत्येक वेळेला आपल्या देशाबद्दल मला किती अभिमान आहे असा एक वार्षिकोत्सव सादर करायचा. एवढ्याने नाही राष्ट्र जपलं जात. राष्ट्र जपण्यासाठी प्रत्येक नागरिकाला स्वतःचं म्हणून एक भान असलं पाहिजे आणि ते जरासं असलं तरी संपूर्ण देशभराच्या नागरिकांना झालं तरी सुद्धा आपला देश जपला जाईल. जे हात उत्सुकलेले दगडांच्या वर्षावाला. त्या काळामध्ये स्वातंत्र्य लढ्यामध्ये बरेच तरुण असे होते की त्यांना स्फूर्ती यायची, काय करावं कळायचं नाही. मग ब्रिटिशांच्या अधिकाऱ्यांवरती दगडफेक करायची किंवा रेल्वे गाड्यांवरती दगडफेक करायची किंवा रेल्वेवर उखडायचे. त्यावेळेला ही जी मंडळी होती ते असं म्हणायची की तुम्ही तुमचा जो जोश आहे तो फुकट घालवू नका. तेच आजही आहे की जरा मनाविरुद्ध झालं की निदर्शनं करणं, त्या निदर्शनामध्ये आपल्या सार्वजनिक मालकीच्या गाड्यांवर दगडफेक करणं, तोडफोड करणं, काचा फोडणं, रस्ते ब्लॉक करणं, हे सगळे हे सगळे उद्योग आहेत. हे सगळे उद्योग हे आपल्या सामर्थ्य जे आहे ते आपण वाया घालवत आहोत, वाईट कामामध्ये वाया घालवत आहोत. आपल्याच देशाच्या संपत्तीचा आपण नाश करतो आहोत. हे बंद करा उत्पात. हे जे उपद्रव आहे हे बंद करा, नका करू हे उत्पात. कोणत्याही प्रकाराने उपद्रव देण्याचा, हा उपद्रव कोणाला होणार आहे? आपल्याच देशाला होणार आहे, आपल्याच राष्ट्राच्या संपत्तीला होणार आहे. ती निर्माण करायला किती वेळ लागतो, किती पैसा खर्च करावा लागतो. तोडफोड एका क्षणात होते, सर्वनाश एका क्षणात होतो, पण निर्माण करायला वेळ लागतो. कितीतरी आपले त्याच्यामध्ये संपत्ती गेलेली आहे, कितीतरी तास गेलेले आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सीमेवरती आपले जे सैनिक लढत आहेत ते आपल्यासाठी लढत आहेत. मग आपण आपल्या राष्ट्रामध्ये राहून, आपल्या देशात राहून ते सैनिक जर तिथे संरक्षण करतायत सीमेचं, तर आम्ही जिथे आहोत तिथे आमचं कर्तव्य पार पाडू, असा प्रत्येकाच्या मनामध्ये भाव जागा झाला पाहिजे. हे भान जरासं जागं झालं पाहिजे. सामर्थ्य न जावो व्यर्थ, काहीसा अर्थही येऊ द्या रे. अर्थपूर्ण काम होऊ द्या तुमच्या हातून. तर हे सेनापती बापट यांच्यातला कवी जेव्हा सांगतो ना, तेव्हा हा लहान थोर सगळ्यांनाच सांगतोय. हा काही फक्त मुलांसाठी कविता आहे म्हणून मुलांना सांगायची नाही. ही प्रत्येक नागरिकाला परत परत जागा करणारी, डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी अशी ही कविता आहे. जरी अनेक आपुले धर्म, जरी अनेक आपुल्या जाती, परी अभंग असू द्या सदैव आपुली माणुसकीची नाती. त्या सर्व दूर ललकारी, फुंकारे एक तुतारी, संदेश रोष दे, द्वेष मनातील वाहून जाऊ द्या रे. शेवटाकडे येताना कवितेच्या कवीने सगळा भारत कसा एक आहे आणि आपल्या भारताचं वैशिष्ट्य विविधतेने नटलेला माझा देश आहे. कोणती विविधता? भाषेचं विविध, पोशाखातलं वैविध्य, खाण्यापिण्यातलं, संस्कृतीतलं वैविध्य, या सगळ्यांनी मिळून आपलं राष्ट्र निर्माण झालेलं आहे, बनलेलं आहे. आणि म्हणूनच आपल्या राष्ट्रामधली जी विविधता जपायची. आपण गणवेश घातल्यासारखे सगळे आसे तू हिमाचल, आपण काही एकाच भाषेचे किंवा एकाच पोशाखातले लोक नाही आहोत, वेगवेगळे आहोत. आणि म्हणूनच आपल्या देशाला बगीचा म्हटलेलं आहे. हा या बगीचात वेगवेगळी फुलं फुललेली आहेत.
मग या बगीच्यामध्ये अनेक जाती आहेत, अनेक जाती असलेला आपला भारत देश. मग ह्या जाती आपल्या प्रगतीच्या आड येता कामा नये. सगळे आपण एकच आहोत, जाती वेगवेगळ्या असल्या तरी. इथे मंडळी आपल्याला जाती या शब्दांवरून थोडासा इतिहास मागे जाऊन सांगता येऊ शकतो की जाती या ब्रिटिश आल्यानंतर, ब्रिटिशांनी आपल्यावरती आक्रमण केल्यानंतर सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये पसरवला गेला, जातीभेद पसरवला गेला. त्याच्यापूर्वी 12 बलुतेदार आणि गावामध्ये शांतता होती, सलोखा होता. पण ते आल्यानंतर मात्र आपल्यामध्ये फोडा आणि झोडा ही जी नीती त्याने अवलंबलेली होती, त्या नीतीमुळे पुन्हा एकदा जातीभेद निर्माण व्हायला लागले. या जातीचा एक वैशिष्ट्य सांगते की कशा निर्माण झाल्या होत्या. फार पूर्वी म्हणजे आता त्याला हजारो वर्ष झाली. त्यावेळेला आपल्याकडे गुरुकुल ही संकल्पना होती. गुरुकुलामध्ये मुली आणि मुलं दोघंही विद्याभ्यासासाठी जात होते. तिथे 12 वर्ष तपस साधना करून म्हणजे अभ्यास करून हे विद्यार्थी बाहेर पडायचे. मग बाहेर पडताना त्यांची परीक्षा काय होती तर त्यांचा कल बघितला जायचा. जसे आता ॲप्टिट्यूड टेस्ट होतात की नाही, तशा त्यावेळेला कल बघितला जायचा. मग एखादा विद्यार्थी हा पठणामध्ये, त्याचं पठण चांगलं असेल, एक पाठी असेल, द्विपाठी असेल, त्रिपाठी असेल, एकदा वाचल्यानंतर पाठ होत असेल दुसऱ्यांदा, किंवा वेदाभ्यास करण्याकडे कल आहे आणि तो उत्तम वक्ता होऊ शकतो, तेव्हा त्याला वेदाभ्यास करण्यासाठी म्हणजेच त्याला ब्राह्मण्य, ब्रह्म जानाति इति ब्राह्मण, ब्रह्म म्हणजे वेदविद्या जाणणारा, शिक्षण घेतलेला. मग असा तो कोणत्याही जातीचा, कोणत्याही जातीत जन्माला आलेला असू दे, तो ब्राह्मण म्हणून त्याला प्रमाणपत्र दिलं जायचं. आणि मग तो स्वतः आपलं उर्वरित आयुष्य आपल्या ह्या कौशल्याने व्यतीत करायचा. एखाद्याला नाही विद्याभ्यासाकडे कल नसायचा, पण त्याला लढाई करायला आवडायचं, त्याला शस्त्र चालवायला आवडायचं. आणि एक ईर्ष्या यायची की आपल्याला जर कोणी शत्रू आला, कोणी आपल्याकडे वाईट नजरेने बघितलं तर त्याला उत्तमपैकी त्याला प्रतिकार करता यायचा. ते क्षत्रिय झाले. एखाद्याला आर्थिक व्यवहार उत्तम सांभाळता यायचे. त्यानंतर म्हणजे त्याच्यात मुलीही आल्या, आर्थिक व्यवहार उत्तम सांभाळता यायचे. आणि देवाणघेवाण, वस्तूंची देवाणघेवाण, त्यावेळेला जी वस्तूंची देवाणघेवाण होती त्याला बार्टर सिस्टीम इंग्रज म्हणायचे त्याला. बार्टर म्हणजे वस्तू विनिमय पद्धती होती. मग ही त्याला चांगली जमत होती. त्याला वैश्य हे प्रमाणपत्र मिळायचं. आणि खरंच काही असे असतात ना की ज्यांना गतिमंद पण नाही म्हणता येत, पण ज्यांना बाकीच्या कोणत्याच गोष्टीमध्ये रस नाही, ज्यांना जमत नाही, पण ते उपद्रवी नाहीये किंवा ते निरुपयोगी सुद्धा नाहीये, त्यांना काय जमू शकतं तर त्यांना शारीरिक श्रमाची कामं चांगली जमू शकतात. ते स्वच्छता चांगली करू शकतात. ते अगदी जीवाची पर्वा न करता वाटेल तिथे घाणीत हात घालून सुद्धा ती घाण साफ करू शकतात. मग अशांना अगदी सन्मानपूर्वक शूद्र असं सर्टिफिकेट दिलं जायचं, प्रमाणपत्र दिलं जायचं. ह्याच्यात कुठे हा उच्च, हा कमी जातीचा आहे किंवा हा क्षत्रिय आहे म्हणून, किंवा हा शूद्र आहे म्हणजे त्याला हा फालतू आहे असं नव्हतं. सगळ्यांना सन्मानाने दिलं जायचं. आणि हे विद्यार्थी बाहेर गेल्यानंतर आपापल्या जमेल असं काम करत राहायचे. मग ते एकत्र सगळे क्षत्रिय हे एकत्र राहायला लागले, सगळे वैश्य एकत्र राहायला लागले. कारण एकमेकांची सल्लामसलत करून, विचार विनिमय करून त्यांना पुढचा आपला कारभार आहे किंवा व्यापार उदीम आहे तो वाढवता यायला लागला. सगळे ब्राह्मण एकत्र यायला लागले. हे वाढलं कधी, हे वाईट आहे हे कधी झालं? जेव्हा ब्रिटिश आले ना त्यावेळेला हे जास्त झालं. जातीभेद निर्माण झाले. आणि मग आमची जात श्रेष्ठ, तुमची कनिष्ठ, म्हणजे अगदी जातीत सुद्धा, त्या जातीत सुद्धा उतरंड आहे की आम्ही श्रेष्ठ तुम्ही कनिष्ठ. आणि असं करत करत आपल्यामध्ये भेदभाव फूट पाडायला सुरुवात झाली. तेव्हा त्या काळामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 100 वर्षापूर्वी सुद्धा जातीभेद निर्मूलनाचं महत्त्वाचं काम सुरू केलं होतं. त्यांना माहीत होतं की स्वातंत्र्य मिळेल आपल्याला
हे लढल्यानंतर मिळणारच आहे याचा आत्मविश्वास होता, पण त्याही पेक्षा मिळालेलं स्वातंत्र्य टिकवणं हे सगळ्यात जास्ती मोठं आव्हान त्यांच्या समोर होतं. आणि हे आव्हान पार पाडण्यासाठी जातीभेद निर्मूलन हाच एक मोठा मार्ग आहे हे त्यांना पटलेलं होतं. म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांची मार्सेलिसची जहाजातनं मारलेली उडी याच्याही पेक्षा नंतरचा जो कार्यकाळ आहे तो त्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. जातीभेद निर्मूलनासाठी सावरकरांनी रत्नागिरीमध्ये पतित पावन मंदिर उभारलेलं होतं. विचार करा, 100 वर्षांपूर्वी प्रखर जातीभेद असताना असं मंदिर की ज्या मंदिरामध्ये भक्त थेट मूर्तीपर्यंत जाऊ शकतो. तिथे विष्णूची मूर्ती आहे, लक्ष्मी विष्णूची, थेट मूर्तीपर्यंत जाऊन पायाला हात लावू शकतो. आपल्या कुठल्याही देवळामध्ये असं नाहीये. मध्ये एक असा लाकडी एक चौकट असते आणि त्याच्यावर दानपेटी असते ठेवलेली, तिथे तबक असतं, तिथे तुम्ही काय ती दानदक्षिणा द्यायची, नारळ फळ ठेवायचं आणि मग तो तिथे आतमध्ये असलेला पुजारी आहे तो देवाच्या पायावर घालणार आणि तुम्हाला ते आणून देणार. पतित पावन मंदिरामध्ये असं नाही, थेट तुम्ही जाऊ शकता. 100 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. कर्मठ ब्राह्मण्य होतं त्या काळामध्ये. म्हणजे जेव्हा दलितांनाच आपल्याला कोणी देवळात येऊ देत नाही, देवापर्यंत जाऊ देत नाही, तेव्हा ते म्हणायचे कशाला त्या देवळात जाता तुम्ही, आपण एक वेगळ्या मंदिराची स्थापन करूया, वेगळं मंदिर स्थापन करूया असं म्हणून त्यांनी पतित पावन मंदिराची स्थापना करायचं ठरवलं. आणि या कामामध्ये तेव्हाचे भागोजी शेटकीर हे स्वतः व्यवसायाने आणि जातीने वैश्य होते, पण ते सावरकरांच्या कामाने इतके प्रभावित झालेले होते की सावरकर जे म्हणतील त्याला सर्वस्वी मदत, मग जमीन असू दे, अर्थसहाय्य असू दे, भागोजी किरांनी मोठ्या मनाने दिलेले आहे. म्हणजे त्या काळातली ही साहस होती या लोकांची जातीभेद निर्मूलनाची. पण पतित पावन मंदिर ज्या वेळेला सुरू केलं, उद्घाटन केलं, त्यावेळेचे जे कट्टर कर्मठ ब्राह्मण होते ते विरोधात होते सावरकरांच्या. कोणीच यायला तयार नाही तिथे प्राणप्रतिष्ठेला. तेव्हा सावरकर म्हणाले, जन्माने तर मी ब्राह्मण आहे, मी करतो प्राणप्रतिष्ठा. प्राणप्रतिष्ठा म्हणजे त्यांनी मंत्र म्हटले आणि त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा एका दलिताच्या हातून केलेली आहे त्यांनी. म्हणजे आपल्या या स्वातंत्र्य लढ्यातल्या सैनिकांनी नुसते लढले नाही सशस्त्र क्रांतीसाठी किंवा नुसते शस्त्र घेऊन लढले नाही, ते काम झालं, ते होऊन गेलं. आताचं काम मोठं आहे हे जाणलेलं होतं. आणि म्हणूनच या सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांचं काम, त्यांचं योगदान हे दोन्ही दृष्टीने महत्त्वाचं आहे. स्वातंत्र्य मिळवणं आणि ते टिकवण्यासाठीचं महत्त्वाचं जे साधन आहे ते जातीभेद निर्मूलन करणं हे त्याने ओळखलेलं होतं. अभंग असू द्या आपुल्या माणुसकीची नाती. ते सगळी माणसं पण एकच आहोत ना, सगळ्यांच्या अंगातलं रक्त तर एकच आहे. आपण वेगळे, फक्त आपली नावं गावं आडनावं वेगळी आहेत म्हणून मग आपल्या जाती वेगळ्या, आपण माणसं म्हणून एक आहोत. आपले स्वभाव एक आहेत, आपले शरीर धर्म एक आहेत. त्यामुळे आपली जी माणुसकीची नाती आहे, म्हणजे ते गीत माहिती आहे आपल्याला, माणसाने माणसाशी माणसा सम वागणे, किती सुंदर अर्थ भरलेला आहे. त्या गीताची इथे आठवण होते. त्या सर्व दूर ललकारी फुंकारे एक तुतारी. आता हे काय फक्त जोश आणण्यासाठी नाहीये की ललकारी एक घोषणा द्या, नुसत्या घोषणाबाजीने काही होणार नाही. त्या सर्व दूर ललकारी, ललकारी म्हणजे सगळ्यांना आपल्यामध्ये येऊ दे, सगळ्यांना ओरडून सांगा आपण सगळे एक आहोत. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. त्या सर्व दूर ललकारी, नुसतं प्रतिज्ञेपुरतं नको. आणि त्यानंतर आपल्याला फुंकारे एक तुतारी. तुतारी याचा अर्थ एक रणवाद्य आहे की ते रणवाद्य पुढे काय होणार आहे, लढाई म्हणा किंवा पुढे काय होणार आहे, संग्राम आहे, त्याची तयारी करण्यासाठी, त्याची सुरुवात, त्याचा प्रारंभ हे करण्यासाठी केशवसुतांनी म्हटलंच होतं की एक तुतारी द्या मजा आडून फुंकीन मी ती स्वप्राणाने. हाच अर्थ आहे त्याच्यामध्ये की मला जर क्रांती घडवायची आहे, मला परिवर्तन घडवायचं आहे, तर माझ्यामध्ये तो जोश असला पाहिजे. तर ही तुतारी कुठली फुंकणार? माझ्या वर्तनाची, माझ्या बोलण्याची, माझ्या वर्तनाची, माझ्या आचरणाची. आणि नुसतं सभेत जाऊन भाषण करून नाही, माझ्या वागण्यात ते आलेलं आहे की नाही हे बघणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. कारण जेव्हा
पहिल्या कडव्यामध्ये सेनापती बापट म्हणतात तुमचे बाहू स्मरण पाहू द्या त्यांना मरण देण्यासाठी, पण प्रत्यक्षामध्ये आपल्या अगदी या पुस्तकात सुद्धा एक म्हटलेलं आहे की विद्यार्थ्यांना हिंसेपासून प्रवृत्त करणं बरोबर आहे. नको तिथे हिंसा कामाचीच नाहीये, पण जिथे हवी तिथे हिंसा म्हणजे सशस्त्र प्रतिकार. हिंसा म्हणजे उगाच कोणाचा तरी जीव घेणं नव्हे. आपली कोणी खोडी काढली, आपल्याकडे कोणी वाईट नजरेने बघितलं तर सशस्त्र प्रतिकार करणं हे महत्वाचं आहे. आणि त्यासाठी आपल्या सगळ्या देवी देवता आठवा ना, 33 कोटी देवता आठवा. एकही देवता अशी नाहीये की जिच्या हातामध्ये शस्त्र नाहीये. विशेषतः देवांचं तर आहेच, पण देवता ज्या आपल्या आहेत त्या सगळ्या देवता सशस्त्र आहेत आणि पायाखाली राक्षस तुडवलेला आहे. राक्षस कुठला? भेदाभेदाचा, अज्ञानाचा. कारण आता असा राक्षस नावाचा कोणी आपल्या समोर येणार नाही लढायला, पण ज्या आपल्यामध्ये दोष आहेत त्यांचा सर्वनाश करण्यासाठी आपल्याला ही हिंसा नाही म्हणता येणार, पण हा प्रतिकार करण्याचा एक मार्ग आहे. आणि म्हणूनच तो जरी असला ते केल्यानंतर आपण आपल्या मनातले जे संदेह, रोष म्हणजे गैरसमज, राग किंवा आपले जे पूर्वानुभव आहेत किंवा आपले गैरसमज म्हणजे हा खालच्या जातीचा, हा वरच्या जातीचा आणि हे काम श्रेष्ठ, हे कनिष्ठ, हे जे मनातले संदेह आहेत, गैरसमजुती आहेत, या जाऊ द्या. मनातले द्वेष, एकमेकांबद्दलची अढी संवादाने दूर करता येते की नाही? संवाद करायला आपल्याला शिकता आलं पाहिजे. आणि मनातला द्वेष वाहून जाऊ द्या रे, हा देश माझा याचे भान जरासे असू द्या रे, भान जरासे राहू द्या रे. आता बघा, जरासे हा एक शब्द म्हणजे असा वाटतोय थोडासा लहानसा. जरासं म्हणजे जरा जरी आपल्या मनामध्ये आपल्या वागण्याबद्दल खंत असेल तरी सुद्धा आपण शहाणे होऊया. हे थोडंसं भान, ही थोडीशी जाणीव आपल्या प्रत्येकाला येणं गरजेचं आहे. कारण त्यावेळेचे जे स्वातंत्र्य सैनिक होते ना, मग त्यामध्ये चापेकर बंधू होते, जसं स्वातंत्र्यवीर सावरकर म्हटलं, सेनापती बापट होते, मदनलाल धिंगरा होते, अनंत कान्हेरे होते, असे अनेक सशस्त्र क्रांतीवीर. पण त्याचबरोबर सुभाषबाबू होते, महात्मा गांधी होते. प्रत्येकाचे लढण्याचे मार्ग वेगळे होते, स्वातंत्र्य मिळवण्याचे मार्ग होते, पण हेतू एक होता. आणि त्यामुळे त्यांचं कार्य विसरून चालणार नाही आपल्याला, हे संपूर्ण कवितेमध्ये अत्यंत चळवळीने सांगितलेलं आहे. आणि कविता जरी खूप वर्षांपूर्वी लिहिलेली असली ना तरी आजही तितकीच आवश्यक आहे. त्या कवितेतली रचना गंमत आहे, ही सगळी मंडळी सुशिक्षित होती, सुसंस्कृत होती, संस्कृत भाषेत शिकलेली होती, माध्यमच त्यांचं संस्कृत होतं. म्हणजे आजची जी मराठी आपण वापरतो त्याहीपेक्षा संस्कृतोद्भव शब्दांचा खजिना मोठा होता त्यांच्याकडे. या कवितेच्या रचनेमध्ये बघा ना, पहिल्या 3 ओळी झाल्यानंतर तिसरी ओळ अशी येते, अभिलाषयांची धरिता कोणी नजर वाकडी करिता. ही 2 जो यती आहे धरिता नंतर म्हणजे थांबणं आहे, तिथे पुढच्या ओळीची एक उत्सुकता वाटते, पुढच्या चरणाची आपल्याला. पुढे या मरण द्यावया स्फुरण आपले बाहू पाहू द्या रे. मरण आणि स्फुरण ही जी यमक साधलेलं आहे त्यातलं हे यमक त्या कवितेला जोश प्राप्त करून देतं आणि एक वेगळी रचना तयार होते. तसंच पुढच्या 2 कडव्यातही झालेलं आहे. हे बंद करा उत्पात, थांबवा आपुला घात, सामर्थ्य न जावो व्यर्थ काहीसा अर्थही येऊ द्या रे. ते कवितेने जोश सांगता सांगता सुद्धा कवित्व नाही थांबवलेलं, कवित्व तेवढ्याच उत्कटतेने कवितेत आलेलं आहे. आणि शेवटचंही, द्या सर्व दूर ललकारी फुंकारे एक तुतारी, संदेह रोष दे द्वेष मनातील वाहून जाऊ द्या रे. बघा ना, त्या शब्दांची जी रचना केलेली आहे ती रचना किती जाणीवपूर्वक केलेली आहे. आणि हे सांगताना सुद्धा नुसतं आज्ञार्थ नाही त्याच्यात काही. तो रे हा जो पुढे वापरलेला आहे, तो रे वापरताना जी तळमळ आहे ना, ते करा रे, ऐका रे. म्हणजे ह्यातलं जरी कसं वडीलधारा माणूस सांगतो, सगळं केलेला अनुभव घेतलेला माणूस सांगतो की अरे आम्ही अनुभवी आहोत, आमचं ऐका रे थोडंसं. तर हे ऐका रे सांगताना सुद्धा त्यातला जोश गेलेला नाही. आणि म्हणूनच मला असं वाटतं की आपला तिरंगा आहे
तर तिरंगा हे प्रतीक आहे आपल्या राष्ट्राचं. आणि नुसतं 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीला प्रभात फेऱ्या काढून हातामध्ये तिरंगा घेऊन किंवा छातीवरती तिरंगा लावून, घरावर तिरंगा लावून त्या दिवसापुरतं फक्त राष्ट्रप्रेम आपल्याला दाखवायचं नाहीये. राष्ट्रप्रेमाचं भान सदोदित आपल्या मनामध्ये जागं असलं पाहिजे असं आपल्याला कवी सांगतो. आणि यामध्ये ही जी जाणीव आहे की सगळ्यांनी मिळून एकत्र येणं, सगळ्यांनी मिळून आपल्या देशाचं संरक्षण करणं हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच त्या दृष्टीने मला ही कविता खूप मौल्यवान वाटते, मोलाची वाटते. आणि अर्थातच आपण सगळे शिक्षक मंडळी सुजाण आहात, जागरूक आहात. हा जो सगळा कवितेतला भाव आहे ना, हा जसाच्या तसा विद्यार्थ्यांपर्यंत तुम्ही पोहोचवणार आहातच. पण एक आपल्यामध्ये चर्चा म्हणून या कवितेचं आपण विवेचन म्हणा, स्पष्टीकरण म्हणा, हे काय केलेलं आहे. अर्थातच नेहमीप्रमाणे एक निवेदन की हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर त्याचं सबस्क्राईब तर कराच, पण त्याबरोबर लाईक करा, शेअर करा आणि लिखित प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. त्यामुळे एक नवीन प्रोत्साहन मिळतं मला. पुन्हा एकदा विनंती की प्रतिक्रिया द्या. धन्यवाद.